तर नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहे लोणी काळभोरमध्ये असलेल्या रामदरा मंदिरामध्ये। तर आपण वडकी गावामधून कच्च्या रोडने जाणार आहोत। तर तुम्ही जाता जाता गावाचा व्ह्यू पहा, मी तुम्हाला मंदिराची माहिती सांगतो। रामदरा हे नाव प्रभू रामचंद्रांमुळे पडले आहे। मंदिर, निर्मळ वातावरण आणि सुंदर बेट यामुळे भाविकांना येथे वेगळाच आनंद मिळतो। जर तुम्हाला पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या निसर्गरम्य आध्यात्मिक वातावरणात वेळ घालवायचा असेल तर रामदरा मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या। हे मंदिर पुणे सोलापूर मार्गावर असून पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर लोणी काळभोर गावात रामदरा मंदिर आहे। पुण्यापासून महामार्गावरून गेल्यावर पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराकडे जाण्यासाठी तुम्ही उजवीकडे वळू शकता। तिन्ही बाजूंना पाणी आणि टेकड्या, हे मंदिर जणू बेटावर तरंग असल्याचे भासते। देवाची करणी आणि नारळात पाणी असं उगाच म्हणतात का? रामदरा देऊळ हे लोणी जवळ असलेले प्राचीन मंदिर आहे, मात्र ते उद्ध्वस्त अवस्थेत होते, म्हणून धोंडीबाबांनी स्थानिक लोकांच्या मदतीने 1970 मध्ये प्राचीन मंदिरापासून पुन्हा हे मंदिर उभारले। म्हणजे आज हे मंदिर धोंडीबाबांनी बांधलेले आहे। इथे मुख्य मंदिर शिवाचे आहे, परंतु हे मंदिर राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे। मंदिरा शेजारी श्री देवी रूपी महाराजांचं आश्रम आहे। हे महाराज धोंडी बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत। मंदिरात एक नंदी देखील आहे। मंदिराच्या शेजारी एक लहान तलाव आहे। मंदिराचा परिसर दाट झाडांनी वेढलेला आहे आणि मंदिराभोवतालचे निसर्ग वातावरण आपल्याला मोहित करतं। विविध प्रकारचे पक्षी तुमचे मनोरंजन करण्यासाठी असतातच, ते आपण पाहूया पुढे। जसं की तुम्हाला सांगितलं की मी वडकी साईडने आलतो, परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही परत एकदा लोणी काळभोर साईडने एंट्री दाखवली, फक्त तुम्हाला एंट्रन्स दाखवण्यासाठी। तिथे पार्किंगची सोय देखील आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला खाण्यासाठी भरपूर गोष्टी मिळून जातील। आता आधी या ठिकाणी आपण जात होतो, गोल फिरू शकतो, राऊंड मारू शकतो, पण आता तिथे बंद केलेलं आहे। आता फक्त मंदिरामध्ये जाऊ शकतो आपण आणि बाकी झाडाखाली बसू शकतो। इथे सहसा आता जास्त करून कपल्सच येतात, कपल्स आणि फॅमिली। सो आमच्याकडे काय कोण नसल्यामुळे आम्ही मुलांनाच घेऊन फिरतो सगळीकडे। सो पाहू शकता तुम्ही कसा व्ह्यू आहे। तुम्ही मंदिरात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला एक अद्भुत अनुभूती तुम्हाला होते। हे मंदिर डोंगरांनी वेढलेले आहे, त्यामुळे ते तुम्हाला दुरून दिसत नाही। तलावावर शिवाचे मंदिर आहे, त्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला नंदी आपले लक्ष वेधून घेतं आणि एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वास आपल्याला घेऊन जातो। आतमध्ये असलेल्या मंदिरात प्रभू राम, माता सीता, लक्ष्मण आणि दत्तगुरूंची सुंदर मूर्ती आहे। मंदिराच्या बाहेर भिंतीवर विविध देवी देवतांची आणि संत महात्म्यांची सुंदर मूर्ती कोरलेली आहेत। इथे असलेले शिवलिंग स्वतः धोंडी बाबांनी तयार केले आहे। मंदिराभोवती असलेली नारळाची आणि ताडाची झाडे मंदिराची शोभा वाढवतात। तसेच तलावात कमळाची फुले आहेत आणि तलावावर तरंगणारी बदके जणू श्रद्धावान भाविक म्हणून उपस्थित असतात। तर मंदिरामध्ये येऊन दर्शन वगैरे घेतलं, तुम्ही पाहू शकता किती छान मूर्ती आहे तिथे। दर्शन वगैरे झाल्यानंतर बाहेर गेलो, थोडं फोटो वगैरे काढले आणि थोडा नाश्ता केला। तर तुम्ही तुमच्या परिवारासोबत किंवा तुमच्या गर्लफ्रेंड सोबत इथे विजिट करू शकता। खूप चांगलं आहे वातावरण, इथे खूप शांत वातावरण आहे। चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये।